नमस्कार. मी ॲडव्होकेट संतोष बारात ते ॲग्रोनेट संचालक मानवत. आज आम्ही पाथरी तालुक्यातील खेरडा या गावी आलो आहोत. आणि आपण शेतकऱ्याशी संपर्क करू आणि या ऊसासाठी त्यांनी सर्व नियोजन ॲग्रोनेटच्या माध्यमातून केलं होतं व्यवस्थापन आणि आज त्याचा रिझल्ट घेण्यासाठी आलो आहोत. तर आपण ह्या ऊसाचं बघू बघू शकतो. ऊसाची पोझिशन बघू शकतो. सदरील शेतकऱ्यानं ऊसासाठी कुठलाही रासायनिक खत वापरलेला नाही. फक्त ॲग्रोनेटच्या 2 किट वापरलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडूनच हे चर्चा करू. आपलं नाव सांगा? मोहन महादेव वराडे. आपण आज जे ॲग्रोनेटच्या माध्यमातून जे ऊस आपण पाहत आहात, तर याच्यासाठी तुम्ही काय केलं? ॲग्रोनेटचं काय वापरलेलं आहे? किट वापरलं. बरं, कुठला रासायनिक खत वापरलेलं आहे का? खताचा कणस आहे. बरं, आज रोजी 5.5 महिने झालेले आहेत त्या ऊसाला. तर ऊसाच्या पेऱ्याची संख्या किती आहे आपण मोजली तर? 9 ते 10. पेऱ्याची संख्या आणि फुटव्याची संख्या? 14 ते 15. अच्छा. तर मित्रहो, आज बघू शकतो ते आज तुम्ही पेऱ्याची संख्या बघू शकता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 पेऱ्यांची संख्या 14 पुस्तोर आहे आणि फुटव्याची संख्या बघू शकतात तुम्ही. जवळपास फुटव्याला 15-16 फुटवे एका एका बेटाला दिसून येत आहेत आणि सर्व फुटवे सारखे आहेत. तर तुमचे फुटवे कसे आहेत? एक सारखे आहेत का लहान मोठे आहेत? एकसारखे. बरं, तुम्ही शेतकऱ्याला काय सांगता? त्याला एवढं सांग की आता हे ॲग्रोनेटचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे. तुम्ही समाधानी आहेत का नाही? समाधानी. बरं, आता तुम्ही इतक्या दिवस शेती केली, हे केलं, आजपासून खत वापरीत होते. हो. असं कधी केलं का तुम्ही खतच वापरलं नाही आणि ऊस आला? नाही, याच्या आधी नाही केलं, ह्या वर्षी केलं. बरं, आता बरं, पहिली वेळेस केलं तर तुम्हाला काय अनुभव आला? खतापेक्षा जास्तच हे झालं. अच्छा, आणि तुमचा सर्व 1 एकरचा आतापर्यंत खर्च किती झाला? 6,000 रुपये. मित्र, फक्त 6,000 रुपये यांचा एकरी खर्च झालेला आहे. 2 किट वापरलेले आहेत. आपण बघू शकतात ऊसाची रुंदी बघू शकतात, पानाची रुंदी, ग्रीनरी, फुटव्याची संख्या बघू शकतात, पेऱ्याची संख्या बघू शकतात. आज आपल्या समोर आहे आणि एक लक्षात घ्या मित्रो, रासायनिक खत वापरलं म्हणजे शेती होती हे डोक्यातून काढून टाका. ऊसासाठी रासायनिक खत न वापरता देखील ऊस चांगल्या पद्धतीने येऊ शकतो. कुठलाही रासायनिक किंवा युरिया याला वापरलेला नाही, आपण बघू शकतो. आणि निश्चितच या प्लॉटला, या परिसरात सगळ्यात जास्त उतार येईल आणि आपण याच्यानंतर वेळोवेळी व्हिडिओ करून या परिसरात पाठवू. आज रोजी जवळपास 14 ते 15 कांड्यापासून ऊस आहे. 5.5 महिन्याचा ऊस आहे आणि आम्हाला अपेक्षित जे उत्पन्न आहे ते उत्पन्न या शेतकऱ्याला मिळेल. आपण समाधानी आहेत का? समाधानी. तर आणखीन एकदा शेतकऱ्याला काय सांगता? ॲग्रोनेटच्या माध्यमातून ऊस करायला पाहिजे का नाही? करायला पाहिजे. तर मित्र, हे होते वराडे साहेब. आपणही आमच्या सोबत ॲग्रोनेटच्या माध्यमातून ऊसाचं नियोजन करू शकतात आणि आपलं उत्पादन वाढवू शकतात. आणि आपण जे दुकानातून खत आणत होतात किंवा औषध आणत होतात आणि ॲग्रोनेटच्या माध्यमातून जे तुम्हाला औषध वगैरे दिले, तर आमची कितवी चक्कर आहे तुमच्या ह्याच्यात? तुमची 34 चक्कर. दुकानदार किंवा आणखीन कोणी आला का असं तुमच्या नाही. याच्या अगोदर कधी शेती केली? नाही. मग तुम्हाला काय फरक दिसून आला? आमच्यामध्ये आणि दुकानदारामध्ये काय फरक दिसला? दुकानदाराचं काम एवढं खत द्यायला झालं काय. आणि आमच्यामध्ये काय फरक दिसला? तुम्ही म्हणजे इथं प्रत्येक चक्कर करता, कसं आहे काय बघता इथं. अच्छा, तुमचं समाधान कंपनीने केलं का पूर्ण? हा, केलं. तर मित्रो, आपण बघू शकतात आज पूर्ण महाराष्ट्रभर शेतकरी ॲग्रोनेटच्या माध्यमातून आपलं उत्पादन वाढवत आहे. आपणही आपलं उत्पादन वाढवण्यासाठी 83 79 89 89 86 या नंबरला फोन करा आणि आपण या परिसरात येऊन ह्या शेतकऱ्याचा प्लॉट बघू शकतात. आम्ही जिथं जाऊ तिथं शेतकऱ्याचा नंबर यासाठी देतो की तुम्ही स्वतःहून खात्री करा की मी जो हा व्हिडिओ केलेला हा व्यवस्थित आहे का, योग्य आहे का, चुकीचा आहे किंवा फ्रॉड आहे. त्यासाठी शेतकऱ्याचा नंबर प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो. आपला नंबर आणि नाव सांगा परत एकदा. मोहन महादेव वराडे. राहणार? राहणार खेळडा. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 76 20 12 78 26. तर या नंबरला तुम्ही फोन करून सदरील शेतकऱ्याला प्रत्यक्ष भेटू शकतात व ऊसाची पाहणी करू शकतात आणि त्यानंतर ॲग्रोनेटच्या माध्यमातून आपलंही उत्पादन वाढवू शकतात. धन्यवाद.